भाजी आता शिजत आलेली, तिला जरा थोडीशी आता ओपन ठेवायची. इथं मूग शिजले तुमच्या लक्षात येत असेल. आणि त्याला मी आता टाकणार आहे ह्या 2-4 मिरच्या, एवढी जिरी पावडर, नंतर मीठ टाकते मैत्रिणी. जिरी जरा जास्त टाकायची अजून एवढी. यातला लसूण सोललाय ना ते एवढा टाकायचा. आणि थोडा शेंगदाण्याचा कूट, पण ही आधी घरी एवढंच वाटून घ्यायचं आणि नंतर शेंगदाणा. ह्यात असं ज्वारीचं पीठ टाकायचं. हे असं मिक्स करायचं ज्वारीचं पीठ टाकून. बाजरीचं असलं तरी बाजरीचं टाकलं तरी चालतं. होय ताई, भाजीला ज्यावेळेस पालकाची भाजी आपण करतो का पातळ, त्यावेळेस त्याला तसं टाकावं लागतं. नंतर ना हे असं घ्यायचं. पूर्ण सगळं असं आहे ना हे एक योग करून घ्यायचं. मिक्सरमधनं काढलं तरी चालतं, पण भाजीला शिजलेली असल्यावर काय मिक्सरची गरज लागत नाही. हे सगळं ना घोटून घेते आता हाटून. गावातलं बरंचसं काय काय आणायचंय. तू आज कॉलेजला नाही, रविवार या सुट्टी आहे. कुठं जायचं? इधर ऐसा कैमरा। तो ये है हमारी मम्मी। हमको नहीं दिखाने का। अरे तो दिखा रहे, तुमको देखना पड़ता है। वो टिकली नहीं ना कपाल को। वो है ना इधर इतनी बड़ी टिकली। उठाइए अजून। तो उसमें थोड़ा सा पानी। वो पानी भी ज्यादा होएगा इसलिए वो हळू-हळू डालना अंदाज देखने का। जो रहे हळू-हळू डालने का पानी। और वो ये पानी भाकरी को डालने का। आता काय खरं नाही, तिकड भाकरी करते पालक का पाणी ना वो। हे कालचे सांडगे वाहत आहेत ना, तोपर्यंत डाळ बारीक करून ठेवलेली होतीच. इथं मी गावातून जाऊन 4 किलो शेंगदाणे आणलेत. आणि ही काय नानी खारक आहे ना, खारीक खोबरं बारीक केलेलं ही ना, आणि ह्यात तीच भाजून घेते. ही भाजलेलं आणि हे कच्चं आहे का, आणि इथं नाणी भाजते ते. आणि एवढं सगळ्याला हे एवढं अर्धा किलो, अर्धा किलो काजू, अर्धा किलो बदाम, आणि डिंक किती होणार नाही, पावशेर डिंक. ते सगळं तळून घेतलंय तुपात. आणि आता वाजले 10. नानीला भारी वाटत असेल ना गारठ्याचं गॅसपाशी. थंडी लय बेकार वातावरण झालंय, मध्येच ऊन येते, मध्येच थंडी वाजते. कसं का वातावरण आहे ना. मी आता आवरती पटपट, मला जायचं बाहेर. पहिली मी गॅसवरती भाकरी भाजायची मैत्रिणींनो, हे असा तवा उचलून. हां, पण कॅन्सर होतो मला लय ताईला अक्का, त्याच्यावर भाजत जाऊ नको, कॅन्सर होतो. तर भाकरी नाही देखणी दिसली तरी चालन, पण अशीच खात जा. मग तेव्हापासून मी अशीच भाकरी हे करायला लागली. आणि ही आहे रात्रीची भाजी. तर रात्रीची भाजी काय आहे माहिती आहे का मैत्रिणींनो, कांदवणी आहे. कांदवणी जर तुम्ही म्हणता कांदवणी म्हणजे काय तर असं ते कांदवणी म्हणजे कांदवणी असतं, ते सिपी आमटीसारखं. संध्याकाळचं भाकरी बरं चुरून खायला ते छान लागतं म्हणून प्रतीक्षाने केलं. हिथं दीदीने आमच्या हे दूध तापलं बघू शकता. आता हे शिगडी ना मी आता बंद केली. आणि हे लाल दूध तापलं, हे काल सकाळचं दूध आहे. तर ही काल सकाळच्या दुधाला अशी साय आलेली असते. आपण दूध पातेल्याच्या वरती आले का इथं नाही आलं,
आणि इथं हे आता हे एकदा लाल झालं, एकदा तापलं. आता सिगडी बंद केली. ही दिदीने बिस्किटं केली आमच्या रोट. काय सांगायचं तुम्हाला. आणि आमच्यावर खूप दैन आली आहे. हळद आम्हाला विकायला नाही तर आमच्या प्रतीक्षाने हळदीचा जो भुगा आणलाय हां गिरणीत अडकलेला. भाकरीचा तोपर्यंत धुरळा निघला. हो ग थांब मला गॅस कमी करून दे. मला का थांब इतकं सकाळ सकाळ मला. आणि ही भाकरी अशा छानपैकी सुंदर मिक्सरचं भांडावं हे केलं मी. ते वाटाणाला घेतलं होतं. हां त्याच्यात आपण तुम्हाला डायरेक्ट विलायचीचा मी लाडू टाकताना भुगा दाखवलेला जातो, पण आता डायरेक्ट विलायची दाखवते. कधी कधी योग येतो मैत्रिणींना. ही विलायची असते हो काय. आणि विलायचीची क्वालिटी लगेच तुमच्या लक्षात येईल. दिसतंय का ही त्याचं काळबी म्हणजे ही पकलेली विलायची असती. ह्यात भरपूर क्वालिटी असतात. 4 mm असती, 5 mm असते. तुम्ही जशी घेता तशी असते. आता ह्याचा ना पावडर करायची. आणि ही नाणीने आमच्या ही विलायचीचीच पावडरचा पुडा आहे. तुम्ही म्हणता ही काय झालं या का, तर ते त्याचाच पुडा आहे. आता ह्याची कॅरी बॅग बदला नाणी मग. तर ही अशी असते. एकाला खायला घालच तरी एक डबा इथंच ठेवून गेलं का पप्पा. एकाला खायला घालच तरी एक डबा इथंच ठेवून गेलं. हाय गाडी. बारामतीचा एक मसाला द्यायचा आहे. थांबा आली. ही मसाला पण न्यायचा आहे त्या भापकरताईंचा. डबा इथंच ठेवून चालला होता का बाया. दुकान आहे आमचं. दाजींचं दुकान मैत्रिणींनो. तुम्ही म्हणता ना ही कोण ग विकतं. अव मी बी विकते दाजी विकते. तर आणि त्याच्यावर काय काढलंय ते बापूच्या मुलीचं द्या. आपल्याला बी द्या. आमचं बी संपलाय. शॅम्पू संपलाय. अजून काय काय संपलंय माहिती. फेसवॉश संपलंय, शॅम्पू संपलाय. अजून काय काय नाही मला बघायचंय. फेअरनेस क्रीम हाय. हे 2 संपलं होतं. बरं झालं. ब्लड प्युरिफाय द्या की माझ्या वांग. अजून आहे की कुठं आहे घरात. तुला का माझ्यातलंच घेते मग कोणाच्यातलं घेऊ. ब्लड प्युरिफाय नको देऊ. रुबीने खाल्लं या. द्या द्या तुमचं लय चांगलं होईल. हो का मैत्री. फुकट खायला चांगलं होतं का. चला ती मसाला नाही ती बापू भाऊजींच्या पुरीच द्या. आणि 4ला ते कोणाचं आहे. अहो पल्लवीला बी घ्यायचं होतं. तिचं बी संपलंय. पल्लवी ए पलो हे टाका ह्याच्यात. फ्रेश हे माझं टाका. तुझं बापूच्या मुलीचं निमत इथंच खपलं. आणि स्वातीताईचं स्वतः काय होतं. हां त्यांचं बी लागतं की. त्यांचं काय काय द्यायचं. फेसवॉश शॅम्पू आणि एक द्या तेल. सोहम तेल मम्मीला म्हणाव तुझं शॅम्पू आणि फेसवॉश आहे का घ्यायचंय का. हां विचार बरं. ही मैत्रिणींना आमच्या वस्तूल्यांचं बायांचं माझं. आणि शॅम्पू जर कोणाला पाहिजे ना असेल ना तर दाजी पाठवता ना तुम्ही. मुळ्याचं औषध पाठवते. घ्यायचं असलं तर मग डायरेक्ट त्यांचा आयडी काढून. नाही शॅम्पू छान आहे. शॅम्पू फेसवॉश मैत्रिणींना शॅम्पू आणि फेसवॉश घेत जाग मस्त आहे एकदम. आमच्या गावातल्या ताई पण वापरतात तेच. झालं का. हा ते गावातला मसाला नाही त्या बारामतीचा. कुठे तिकडं आहे बारामती. हे आपलं दुकान. शॅम्पू फेसवॉश मला नाहीच लावायला. अगं त्या पोरीनं किती दिवस गेल पडे करते. कोणती आणलं की फोन करून सांग. तुम्ही सांगा बापूला. तुमच्याकडे नंबर आहे. हे नंबर हे दुकानात येते म्हणल्यात ताई. अहो ओ नको आपल्या त्या ह्यांचं नेता व्हाय चहावाल्याचं लाडू. पण पैसे देता का. दे की 250. आज बंद असतं त्यांचं चहाचं. इथं चाललंय ड्रायफ्रूटचं लाडू तयार करायचं.
लाडू आता घेऊ नंतर जेवायला जाऊ. रुबी तुली माझी कुठे गेली आहेत बरोबर 12ला 5 कमी इथं. आणि इथं नानींनी ताईंनी लाडू इथं असे सुंदर लाडू ताईगत. चला तुम्हाला बाहेर नेऊन दावती. सारखं मला म्हणता आखा लाडू दाव लाडू दाव. कुठवर तुम्हाला लाडू दाखवावा. आणि हे बघा तूप. नंतर हे सुकतात मैत्रिणींना. म्हाताऱ्या माणसाने गुटू 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 खायासारखं येतं. यंदा तर दिवाळीला डाळीचं करायचंच नाही वाटतं हीच करावा. यंदा दिवाळीला डाळीचं लाडू खाऊच नका. आणि गौरायांना बी ठेवा ग मैत्रिणींनो ही लाडू. काय गौरायांना नको खायला. हा किती बी खुश होत्यात. कसं आहे मैत्रिणींनो. हा नुसतं नावात दम आहे. क्वालिटीत बी दम आहे नावात बी दम आहे. इतकं छान म्हाताऱ्या माणसाने गुट्ट 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 जाते. यस. आणि आज काय मसाला नाही करायचा बरं का. इकडे बघू शकता इथं ही मसाल्याची थापी लावून ठेवली आहे. इथं शेंगदाणे परत 4 किलो आणलेत इथं. आणि अजून शेंगदाण्याचे लाडू केलेत. कुठले आणलाय तू. यस. ही एवढं शेंगदाण्याचे लाडू केलेत इथं. आणि अजून 4 किलो आणायला लावलं. कारण का काय झालं लाडू संपले तर खजुरीचे लाडू करायचे तर इथं. बघू दुपारनं. ही शेंगदाणे परत लगेच स्टॉक शिल्लक असतो आपल्याकडं. चक्क मी ना चक्क आराम घेतलाय 2-3 तास आज. होय नानी. आमच्या ताईच कुठे गेल्या काय नको. ताई शेंगदाणे भाजतात का. आता माझा मी आराम केलाय पण मी आता काम करणार रातच्या 12 वाजेपर्यंत. मी काय भीती काय तवा. आणि नानींच्या हातचं नाजूक सांडगं बघून एवढ्या सांडग्याच्या ऑर्डर येतात ना. नानी किती सोळा ऑर्डर येतात दिवसाच्या. 4-4, 5-5 किलोचे काय काय दिवशी तो ऑर्डर पडतात. बाळाची नाहीत ना बाळा मी काय काय ताई साहेब म्हणतात अक्का अगं तुमची स्वच्छता बघूनच आम्ही घेतो. कारण काय ना ही बघू शकता. हे ना हे आम्ही फक्त सांडग्यासाठीच वापरतो. आणि हे असे नाजूक सांडगेत बघा नानींसारखेच हो का केवढून लयत. नाजूकच असते वाळल्यानंतर लय छान वाटत. गोटम दादाचा फोन आलता आम्हाला म्हणला अक्का मसाला न्यायला यावं लागेल. 3 बोकडं का संपलं ते आज. सकाळी 12-1 वाजेपर्यंत एक संपलं. दुपारी एक संपलं. आता परत अजून एक. आता घासा बसलाय म्हणला घरी निघून गेलो मी. दमून गेलाय. घासा बसलाय त्याचा अक्षरशः आजारी पडलोय म्हणला. आता फोन आलता मला म्हणला का मसाला न्यायला यावं लागेल मला. म्हणलं ये 6 किलो मसाला द्यायचा झाला मैत्रिणीनं त्याला 4-5 दिवसातच. आणि इथं आमच्या ताईचं काय चाललंय दाखवते. ताईचं चाललंय शेंगदाण्याला भाजायचं कडक करायचं बघू शकता. लाडू खाताना तुम्ही काय काय यांचे तर 2-2 किलोचे लाडूची ऑर्डर येतात. हा कुदळे भाऊ बारामतीतली एका ताई साहेबांची. तर हे आणि आता बरोबर वाजलेत 5. मला लय जोरात कामाला लागावं लागेल. माझा लय झालेत नाटकं. हो का इथं बी सांडगं वाळल्यात इथं. तुम्ही ना तुम्हाला मी सगळीकडे फिरवून दाखवू का. तुम्हाला कुठं कचरा दिसतोय का मला सांगा फक्त मैत्रिणींना. हिकडून दाखवते असंच. तिथं त्या मिरच्या आहे त्या आमच्या मिरच्या नीट केलेल्या असतात बरं का मैत्रिणींना. आम्ही तशाच नाही वापरत. आम्ही मिरच्या कुठून ठेवलेल्या आहे त्या ऑलरेडी. ऊन होतं त्यावेळेसच. पण सगळं आमचं आहे ना असं. तुम्ही कुठं बघा मी अख्खा कॅमेरा फिरला पाहिजे. कुठं लपवायची गरज नाही लागली पाहिजे आपल्याला की बाबा हे नको दाखवाय ते नको दाखवायला. इकडं लपवा तिकडं लपवा असं नाही. इकडं पण हिथं आम्ही ही काउंटर आहे आमचं. हिथं पण बघा हाय ते हाय आमचं. लय आमच्या निर्मळ बाया आहेत बाया. लय सुगरलीत निर्मळ. हे आमच्या मशनी पण बघा लपवायची गरज नाही लागली पाहिजे. बघू शकता हो का. आमच्यात एक सुद्धा उंदीर नाही. पाहिजे असलं तर हा रुबीन सुबीन सगळी आहेत. आणि मिरच्या अजून एकदा दाखवते. नीट केलेले असतात मैत्रिणींना. बिगर नीट केलेले आपण वापरत नाही. आपण कोणाला फसवत नाही हो का बघू शकता. ह्याला म्हणायचं पहिल्या तोड्या एसी माल ना पहिल्या तोड्याची असते. कळलं पाहिजे माणसाला माल कसा आहे ते फक्त नजरवणं. काय चहा
म्हातारा झाला का काय? हा, आणि कधीपासून सवय लागली तुला चप्याची? ए लाडू खा. चहा का प्यायचा आहे तुला आज? भूक लागली. नाकाच्या बोळात गेल्यावर तसा शेंगदाणा. सकाळ धरणं शाप त्या ह्याची भाजीचा भाकरीचा काला चुरून दिला पालकाच्या, नंतर पनीरचा काला चुरून दिला. हा जात नव्हती पण मी घालावली होती की. कुठं गुत्ती सांग सगळ्यांना. आज गुतली का? आज मी बसली होती ना शेजारी. चहा करायचा दिवस आहेत का र? हा ते राडा केल्यावर काकू दुमत तिमतच करते ना आपल्या दोघाला बी. तिथं राडा नसतो करायचा किचन वाट नाही करायचा. नाही म्हणल्यावर मला इथं पत्ता लिहून दे. गुबी काय करतोय दादा? दादा भांडणं खेळतो माझ्यावर. काय म्हणतो दादा? काय म्हणतो? रडतो? कसं कालवा करत होता ग दादा? शोनू कशा कालवा करत होता? अहो ही इतकी नाजूक ओरडती ना लय, आणि इतकी गुणाची झाली ना आता हिला हितली सवय लागली. कारण का ह्या आहेत ना मांजरीत ना, इंग्लिश मांजरी काय म्हणतात त्याला, कसल्या मांजरी असतात काय म्हणते, ह्यांना काही कळत नव्हतं. हिला मी बोललेली तर कळतच नव्हतं, लय ज्ञान गेलेली होती. पण हिला ना आता हिथं आणल्यापासून जरा कळायला लागले जरा. आणि हो का अशी मी पत्त बित्त लिहायला लागली का नाही अशी येऊन बसती ह्याच्यावरती. अगं लिहायचं कुठं सांग ना तू, कुठनं लिहायचं मी? आता तिला हिथं जागा पडली का नाही? सर बाजूला मला लिहून दे सर. तर खेळायची वस्तू आहे का ती? अगो रुबी माव मारन ना, तू त्यांच्या पत्त्यावर ॲड्रेसवर बसली. ए जुबा लय नकटी यावं माझी एवढी छकुली, माझी एवढी शोन आहे माझी. काळ्या आहे ना, काळ्या घरातच थांबत नाही. काळ्या नुसती घरं घेतो लोकांची, ज्यांच्या घरी मांजरीत ना त्यांच्याच घरी पडीला असतो. त्यामुळं त्याला ना मला तर हा हेड बोंबलत. मग माझी छोकुली आणली ही. हो सर आता मला लिहून दे सर 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 सर. हो का हो का नकर नकर बघा ते नकर नकर. रुब्या आता काय करती? आता ह्याच्यावर आता ही असू खांजव म्हणते डुचकी. आता काय करावं? हो का लय गुणाची हाय. हो हिचं डोकं दुखत असलं तरी मला म्हणते डोकं दाब. लताच्या घरी चालली मी. जिजीचं ऑपरेशन केलंय. तुम्हाला नव्हतं का म्हणलं डोळ्याचं? तिकडं कालच जायची होती पण लाडूच नव्हतं मैत्रिणींना अगं. तर मग आता जिजीला लाडू घेऊन चालली. तिथनं परत मला जायचं आहे कविताकडं. कविता पण आजारी आहे, तिचं पाय दुखतोय लय. मग म्हणलं ह्यांना फोन केला, म्हणलं या पार्सल आता पॅकिंग केली. आता जिजीकडं जावं म्हणलं, कविताकडं जावं. उद्या आहे वर्षसारात, परत उद्या वर्षसारादाला जावं लागेल. लय कामाचा कार आहे माझ्या महाग मैत्रिणींना अगं. तर मैत्रिणींनो इथं लताच्या घरी आली मी, आणि आमची लता गेली होती कुठं मंडई आणायला. तर हे त्याचं दिदीचं सगळं भरायचं चाललंय, या भेंडी सगळं. आणि इकडे लताची भाजी करायची चालली. अजून तुझं किचन मी दाखवलंच नाही. आणि इकडे जिजी पण आहे बरं का. जिजीला भेटली, वाढून बसली मी. किती वाढू झालं आलेली का जिजी? तास झाला आलेली का नाही? नाही तर तुम्ही मैत्रिणी म्हणताना आली उभ्या लगे हेडे काढला लगे बोंबलत घरी गेली का? तसं काय नाही. इकडे जिजीचं ऑपरेशन लेन्स बसवली ना, डोळ्यात बसवली तिच्या. आणि इकडं लताचं ह्यांचं घर दाखवते, ही चोपाळा. परत ना इकडं बघा हे असं घर आहे, लय भारी आहे बघा. सगळं आहे अजून इथं. फुलं इथं त्यांची बारक्यापणीची दिदी, त्यांचं भोलेश्वर इंजिनिअरिंग आणि सूरज इंडस्ट्रीज आहे ना, ते आहे कंपनी त्यांची मैत्रिणींना बरं का ग. MIDC मध्ये भारत फौजला जे जॉब देतात ना ते. इकडं असं सगळं आहे. इथं असं गेट केलेलं आहे त्यांनी परत ना बाहेर. आली तर दाखवती मस्तपैकी. आणि टिप्या कुठं गेला काय माहिती. आणि सगळ्यांच्या घरात दारात झाड आहेत. इकडं भाऊजींचं काहीतरी चाललंय. जिजीला का ती गोळ्या द्यायच्यात ना. सूरज तिकडं झोपलाय. हा
आणि इथं लता दीदीने भाकरी केल्या लता येतोपर्यंत. आता बनवून ठेवलंय का? आता इथं लताची चालली मटकी करायची. तिकडं तिचं मंदिर मंडईला कटकुळला मी आल्यावरती मग म्हणलं कधी येतोपर्यंत बसा. परत लता म्हणे लय कामाचे असले का लगेच आल्या की लगेच गेल्या. नाही हो. मला तर बघितलं आनंद वाटला मला. कस काय दिसल्यावर मग काय तसं असतं का? ऑपरेशन झालंय, जीजीचं ऑपरेशन झालंय, मी नाही यायची म्हणलं. कालच म्हणला होता की यायचंय पण आता वेळ भेटला. लाडूच नव्हता अगं. चालू होतं ना. म्हणजे शेंगदाण्याचं नव्हतं, हा. डिंकाचं केलं रात्री. आणि रात्री माझ्या मग काय होतं का मग तुम्हीच नव्हता घरी. हो ही सगळी गेली ती बारामती. आम्ही नव्हतो. मला चल म्हणली होती पण मला लई हिंडायचं कटाळा येतो मैत्रिणींना. माझं नोड लई ना वजनाचा टाकलाय तर हो का मैत्रिणींना. दुसरा कसलाच नाही टाकला तरी. सगळ्यात पहिली वस्तीवली व्यक्ती लता आणि दुसरी व्यक्ती म्हणजे पांडाभाऊजी सर ह्यांची अस्मिता. आमच्या वस्तीवरती लय अस्मिता नावाच्या बायका येत्या. पांडाभाऊजींची ह्यांची अस्मिता आणि 1 नंबरला लता आणि ती 2 नंबरला. अशा 2 महिला येतं की त्यांनी जसं मसाला चालू केलाय ना 4थं वर्ष लागलंय तसा दुसरीकडला मसाला आणला नाही आणि घरी पण केला नाही. अशा 2 व्यक्ती आहेत. थँक्यू बरं. आणि तरी किती हिला किती हसा येतं या दीदीला. जे आहे ते माझं रिअल असतं. मग काय हां. आणि आता काही नाही, आता आम्ही जाणार आहे मस्तपैकी देवबाप्पाला. तर आम्ही कुठं जाणार आहे तुम्हाला दाखवते मी. आम्ही जाणार आहे भुलेश्वरला. आणि हिच्या नादाने मला पण योग आलाय कारण का हा श्रावणातला पहिला सोमवार आहे ना उद्या. सोमवार आहे. आणि आता रात्रीचं किती वाजता जायचं आपल्याला? आपल्याला 11 वाजता जायचं म्हणजे 12च्या पुढे. तर लतामुळं मला योग येतोय. मला भुलेश्वर बघायला जायचं होतं. ते आजोबा भुलेश्वरला या पण तुम्हाला योग होता मी ठरला जायचं म्हणजे तुमच्या मला म्हणायची जायचंय पण कधी जायचंय तेच मला माहित नव्हतं. आणि मग माहितीये का करायचं निघाली घरी. जाता जाता मटकी सगळं चालवलंय. जाता आलीस ही आलं असते ना आता लगेच जाते. आता वाजले 8:30 आम्हाला लगेच जायचं. आम्हाला पनीर दिलेलं. हा हे असं भांडी असते एकीमेकीच्या घरी. हा तिच्या पप्पाला फोन करा बोलवून घे. हा घेते वाजवतो नाही तिथं माय लेकर अशी बसल्या तिथे. ही लताची सासूबाई येतं आणि ती लताची दिदी ही लताचं जी तिकडं सुरलाय. आता लगेच आमच्या मम्मीच बघ काय झालं. मी काय करते माझं चाललंय पॅकिंग. गड्यात बघा किती वाजले. आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या ठीक 10:30. 10:30 वाजाय 5 मिनिटं कमी 4 इकडे मम्मी चालले पॅकिंग. आता काय नाही किती पत्ता राहिल्या. पूर्ण लाडू संपले थोडं राहिले ते बनायच्यात की अजून तर 1 किलोला कमी पडतं द्यायचं. ते अर्धा दिवस झालंय त्याला ते लाडू लागतात शेंगदाण्याचं पण ती लाडू पडले कमी. आता ही बी लाडू हो का 1 किलो भरत नाही तर ती बी 1 किलो भरत नाही तर ह्याला बी तितकंच लागतं. तर मैत्रिणींना हे असं एकंदरीत आमचं पार्सल पॅकिंग असतात बघू शकता. आणि संध्याकाळ झालेली आता अजून पार्सल राहिलेत माझी एवढी. आता ही एका ताईसाहेबांचा मसाला 1 किलो सांडगं 2 किलो पण सांडगं पडलं तर अर्धा किलो कमी आणि ही काही वाळलेलं नाही तर सांडगं त्यामुळं ह्यांचं उद्या. आणि ह्यांचं काय कोणाचं ते अजून चेक करायचं आहे आणि मग हे करायचं आहे. इकडे चेक करते. किती वाजता आलाय चैत्राली सांग तू. ती पोरगी तास झालं येऊन थांबली माहितीये का. मी 10:30ला चालली. 10:30ला आली. आता वाजलेत किती 11:30. श्रावणी धरायची काय खावा पटापटा. काय करत होता 11:30 वाजेपर्यंत बारामतीत तुम्ही. आमची कोर मीटिंग होती. हा कोर मीटिंग चालू होती. सगळे आल्यात इथं भाऊजी ही. आणि किती ऑर्डर झाला पण वाट बघतोय. कसं काय करायचं सांगा बरं तुम्ही. आता देवाला जायचंय म्हणा त्याला 12 वाजेपर्यंत आपल्याला पोचायचं. हा आता कसं पोचायचं.
रात्रीच्या वाजलेल्या आहेत 11:30 आणि लता आली मस्त दिसते. चारू लता चैत्राली पण छान दिसते. सगळी चंद्र मेंढर चालवल्यात इथं. अयो सर राहिले की सर राहिले की दाखवायचे. इकडं आणते प्लॅन मधनं आणि इकडं दिदी बिदी सगळी आहे ती. 11:15 वाजल्यात लय नाहीत वाजले. चला आणि मैत्रिणींनो मी ना ही साडी नेसली बघू शकता. ज्या मी विकायला आणले होते का नाही त्यातली एक ठुलती मला. आता तुम्ही म्हणता ना का हाय का पण माझ्याकडे नाहीत बरं का ग पण दाखवते मी. छान आहे लागेल आता. चला तूप राहिले प्लॅन मधला अजून कविताचं तूप न्यायचंय मला. आणि गुबा बसला इथं. सगळं पॅकिंग केलं. फटकीरनं ती थोडंसं जीवाला खाल्लं आणि आता निघाली. आणि तुपाचं परत ध्यान केलं भाऊजींनी. त्याच्यामुळं श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे मैत्रिणीनं. थोड्या वेळातच लागतोय. आणि मला देवाला जायचं असलं ना काही लागत नाही. देवाला जायचं असलं ना मी कधी बी निम्या लागतं म्हणलं तरी निघते. आता लाईट कुठं लावू. तुपाची भरणी कुठे गेली. थांबा ही भरणी गाडीत ठेवू आणि ही भरणी आठवते. हात धू तिथं प्लॅनला. ओके टिप्या मालकीनीपासून बाजूलाच व्हाय नाही अजिबात झालं.